तर भगव्याला कलंक लावलेला अजून जन्माला आलेला नाही असे यावेळेला ठाकरेंनी म्हटलेलं आहे। हिंदुत्वाच्या छत्रपतींचा भगवा कायम तेजस्वीच राहणार असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही, तो येऊ शकत नाही। किती शतकं झाली असतील, हजारो वर्ष झाली असतील, आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आहे, तो तसाच राहणार आहे। आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा, डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत। कारण भगव्याचं हे नेहमीच एक कर्तव्य आहे की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे।